परंपरागत चालू आलेला आहे. म्हणजे वर्षानुवर्ष हे गोष्टी आहे. खरात आज नाही जन्माला आला, असे अनेक खरात याच्या आधी याच्यानंतर पण येणार आहेत. त्यामुळे कसं होतं की ते जे शालेय शिक्षण पाहिजे खरं तर तिथून ती सुरुवात करायला पाहिजे. आता काही म्हणजे काळ जातो, वेळ जातो, पण ह्या अगदीच आपण जसं म्हणतो का बाबा पोरांना सांगतो का कचरा करू नका, कचरा तसं नाही. तुम्ही त्यांच्यासमोर कचरा करू नका, त्यांना सांगू नका की बाबा कचरा करू नका म्हणून. कारण हे प्रकरण थांबणार नाही. कारण इतकी भीती आहे मुळात, इतकं हाव आहे पैशाची, इतके लोकांचं नाही मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते, आणि त्याच्यातून हे सगळे प्रकार आलेले आहेत आणि हे थांबणार नाही. आपण किती म्हटलं तर आपण कोण, आता कलाकार कोण, साधू संतांनी सांगितलं याच्या आधी करू नका, हे नाही आहे ते, हे सगळं थोटांड आहे. ते गाडगे महाराज असेल, तुकडोजी महाराज असेल, तुकाराम महाराज, त्याच्या सगळ्या तुम्ही हे वाचा, गाथा वाचा, ओवी वाचा, ते सगळंच लिहिलेलं आहे. देव नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. तर हे थांबणार नाही. पण तरी त्यातल्या त्यात एक छोटीशी एक नॉर्मल जबाबदारी म्हणून आपली बाबा कलावंत म्हणून काय आहे तर प्रत्येक वेळेस अवेअर करत राहणे की बाबा हे करू नका. तसं त्या माध्यमातला हा सालबर्डी एक चित्रपट आहे की हे विनाशाकडे नेणार आहे तुम्हाला. तर ते हे बघा. आणि कसं होतं की आजकाल इतक्या भावना दुखवणाऱ्या गोष्टी झाल्या की पहिले जे कलाकार कशावरती भाष्य करत होते किंवा बिनधास्तपणे रामायण महाभारत ह्या सगळ्या गोष्टीवरती ते बोलत होते, आज तसं बोलता येत नाही. इतकं भयंकर हे झालं. तुम्ही थोडंसं जरी बोलले तरी लगेच तुमच्या मागं लगेच भावना दुखवतात, तुमच्या घरावर गोटे येतात, तुमच्या मुलाबाळांना त्रास दिला जातो. सो सगळं संकुचित वृत्ती जे झालेले आहेत, म्हणजे सगळ्याच धर्माचे लोक सगळे संकुचित झालेले आहेत. त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला आहे, असा लफडा झाला आहे. आजकाल बोला वाटत असलं तरी बोलता येत नाही की जाऊ दे भाई, काय करू, मेरा घर चल रहा है, मेरे बच्चे चल रहे, हे सब आहे. त्यामुळे ते कसं होतं की आता शिवाजी प्रत्येकाला पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात पाहिजे, हा लफडा झालेला आहे.